राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 26 जुलै या दिवशीचं चिंतन. देवाचं दर्शन झाल्यानंतर संसाराचा मोह पडणार नाही. देवाचे दर्शन व्हाया थोर पुण्य, झाली या दर्शन मुक्ती लाभे. हा चरण परमपूज्य मामांच्या रामपाठातला आहे. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, म्हणून आवडी विठ्ठली. यातही देवदर्शनाचं आत्यंतिक महत्त्व सांगितलं आहे. हा देव म्हणजे थोरला देव, या विश्वाचा करता धरता हरता, जो नामस्मरणाच्या पलीकडे आहे, पण ज्याच्या दर्शनासाठी नामरूपाची मदत घ्यावी लागते असा. संसारात काय आहे? त्रिविध ताप मानले तर संसार संगे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी, असं समर्थांनी दासबोधात म्हटलंय. संसाराच्या अनेक प्रकारच्या दुःखातून सुटका, समाधान, शांती मिळवण्यासाठी देवाचं सहाय्य, देवाची प्रार्थना आपण करतो. परंतु तेवढा प्रसंग निभावून गेला की पुन्हा त्याची आठवण होते का? बहुधा नाहीच. असं झाल्यानं देवाचं दर्शन होणं दुरापास्तच. संसारात अडकलेला जीव अध्यात्माकडे वळून त्याच्या साक्षात्कारासाठी प्रयत्न करणं अगोदर खूपच कठीण आहे. त्या अल्प स्वल्प शारीरिक सुखातच रममाण झाल्यामुळे परमेश्वर जो स्वतः सुखरूप आहे, पूर्ण आहे, आनंदमय आहे, ही कल्पनाच जीव करू शकत नाही. आपल्या प्रयत्नानंच सुख मिळू शकेल असं त्याला वाटतं. फार तर देवाचं सहाय्य आपण मागू असा त्याचा मानस असतो. पण मिळणारं सुख हे अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, पुढे येणाऱ्या दुःखाला कारणीभूत आहे, याची जाणीव राहत नाही आणि त्याला संसाराचा मोह सुटत नाही. इतकी ही साखळी गुंतागुंतीची आहे. परंतु संतांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की त्या देवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा, त्याचं नामस्मरण करा. त्याचा एकदा साक्षात्कार झाला, निर्गुणाचं सगुणात दर्शन म्हणजे साक्षात आकार, तो नाद बिंदू कला ज्योती या स्वरूपात होतो. तेव्हा त्याचा एकदा साक्षात्कार झाला की मनाची सगळी तगमग, वासनांची हाव, वखवक, अपूर्णता, असमाधान यांची जाणीव हे सर्व थांबतात. कारण तो पूर्ण आहे, सुखरूप आहे, आनंदाचा सौंदर्याचा सागर आहे. त्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा सुखकारकच आहे. परंतु याचा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करायला हवा की नको? तो कसा करायचा हे सद्गुरू दाखवून देतात. त्याप्रमाणे साधन केलं तर दर्शन निश्चित आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.